माय डिअर स्टुडंट्स, कसे आहात सर्वजण? वेलकम बॅक. आपण इंजिनियर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या जर सीईटीचा फॉर्म भरण्यासाठी जर रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, त्याच्या डेट्स काय असतील, त्याचे लिस्ट कधी लागणार आहेत, आपल्याला व्हेरिफिकेशन कधी करावं लागणार आहे आणि आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत, यासाठीचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता आपण बघूयात की आपलं बीई बीटेक ऍडमिशन नोटीस कॅपची जी आहे 2025-26 ची आलेली आहे. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस ही स्टार्ट झालेली आहे आणि 28 जुलै पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट अपलोड सुरू झालेला आहे. 28 तारखेपासून ही प्रोसेस सुरू झालेली आहे. 8 जुलैपर्यंत ही प्रोसेस चालणार असून ही प्रोसेस 8 जुलैला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असणार आहे. आपण 8 जुलै पूर्वी डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पण विद्यार्थी मित्रांनो 2 मोड्स आहेत. एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन. तर आम्ही तुम्हाला असं प्रेफर करू की तुम्ही ऑफलाईन तुमच्या जे कॉलेज आहे, जवळपासचं जे सेंटर आहे कॉलेजचं, तिथं जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा. जेणेकरून तुमचे काही जे डाऊट्स असतील, ते डाऊट्स तिथले टीचर्स, तिथला स्टाफ तुमचे ॲक्युरेट क्लिअर करेल. जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन करताना काही पुढे अडचण येणार नाही. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा लगेच चालू होत आहे 30 जून पासून 9 जुलैपर्यंत. म्हणजे तुम्ही 28 पासून डॉक्युमेंट अपलोड केले की डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला तिथं अपलोड करतानाच खाली तुमच्या व्हेरिफिकेशनची डेट अपॉइंटमेंट फिक्स करायची आहे. ती अपॉइंटमेंट तुम्ही फिक्स करू शकता 30 जून पासून 9 जुलैपर्यंत त्या अपॉइंटमेंटच्या डेट आहेत. त्यामध्ये तुम्हाला जी योग्य वाटेल ती डेट अपॉइंट करून तुम्हाला दिलेल्या वेळेमध्येच कॉलेजला व्हिजिट करून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे, जी असणार आहे तुमची 12 जुलैला आणि नंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे, जी असेल तुमची 17 जुलैला. आता हे तर कळालं की आम्हाला आता रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे, पण डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे? तर त्यासाठी मी तुम्हाला खाली सांगतो. बघा, आपल्याला डॉक्युमेंट्सची मी लिस्ट तयार केली आहे. आता ह्याच्यामध्ये आहेत हे डॉक्युमेंट्स सगळ्यांसाठी लागणार आहेत. जे काही खाली 2-4 डॉक्युमेंट्स आहेत ते फक्त रिझर्व्ह कॅटेगरी वाल्यासाठी लागणार आहेत, ते पण तुम्हाला मी सांगतो. तर बघा, आपलं 10th जे मार्कशीट आहे हे प्रत्येकासाठी, ईच अँड एव्हरी स्टुडंटसाठी 10thचं मार्कशीट लागणार आहे. आपण डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना त्या ठिकाणी किती केबी दिलं आहे ते कॉम्प्रेस करून व्यवस्थित क्लिअर फोटो दिसावा असं आपण डॉक्युमेंट अपलोड करा. त्याच्यामुळे डॉक्युमेंट अपलोड करत असताना विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक डॉक्युमेंट अपलोड करा, ज्याच्यामध्ये क्लिअरिटी व्यवस्थित असावी आणि साईज ही त्यांनी जी मेन्शन केलेली आहे किती केबी पर्यंत, त्याच केबी मध्ये कॉम्प्रेस करून डॉक्युमेंट भरा. त्याच्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं 12thचं मार्कशीट. जर तुम्ही 12thचा गॅप घेतला असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट पण लागणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला आहे 12th मार्कशीट, त्याच्यानंतर आहे MST CET मार्कशीट. जर तुम्ही जेईई मेन्स थ्रू भरणार असाल तर जेईई मेन्सचं मार्कशीट हे कंपल्सरी नाहीये. ज्यांना जेईई मेन्स थ्रू पण ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आहे फक्त हे जेईई मेन्सचं. हे कंपल्सरी नाहीये जेईई मेन्सचं. ओके. त्याच्यानंतर आहे तुमचं 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट. 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे 12वीचा टीसी लागणार आहे तुम्हाला. आणि याच्यानंतर आपल्याला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो नॅशनॅलिटी. तुम्ही भारतातले आहात का याचं प्रूफ, नॅशनॅलिटी. त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट, तुम्ही महाराष्ट्रातले आहात का त्यासाठीच हे सर्टिफिकेट. हे झालं जनरल वाल्यांसाठी. आता जे कास्ट मध्ये येतात, जे रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये येतात, त्यांना लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट. त्या कास्ट सर्टिफिकेटची कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल. ओके. आणि याचबरोबर तुम्ही जर मग आम्ही सांगितलं की जर तुम्ही गॅप घेतला असेल तर तुम्हाला 12th मार्कशीट सोबतच तुम्हाला तुमचं गॅप सर्टिफिकेट पण या ठिकाणी अपलोड करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट्स अपलोड करताना व्यवस्थित काळजीपूर्वक डॉक्युमेंट अपलोड करा. आणि तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट पण आहे आपल्या ग्रुप युट्यूब चॅनल वरती की आपण आपल्या युट्यूब चॅनल थ्रू फ्री काउन्सिलिंग बॅच सुरू केलेली आहे. ती बॅच आपली चालू आहे. त्याच्यामध्ये भरपूर जणांचे ऍडमिशन झालेले पण आहेत.
ज्याच्यामध्ये आपण आपल्याला कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करणार आहोत, जी की आपल्याला 4th इयर पर्यंत आपलं कंप्लीट इंजिनिअरिंग होईपर्यंत आपली काउन्सिलिंग असणार आहे. आपण त्याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या YouTube चॅनलवरती पण अवेलेबल आहे. जर तुम्हाला हे काउन्सिलिंग बॅच जॉइन करायची असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp नंबर दिलेला आहे. त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना ऍडमिशन प्रोसेसला लागणारे डॉक्युमेंट्स, त्यांची व्हेरिफिकेशनच्या डेट्स ह्या सर्व माहिती होईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.